कुणीतरी शरण गेल्याशिवाय यशस्वी होणार. आता हे वाजवत आहे, कुणाला तरी शरण गेले, कुणीतरी सांगितलं ना असंच वाजवलं पाहिजे. मग ज्याला शरण गेले ते एका रात्रीतून जमलं. कधी त्यांच्या शिव्या खाव्या लागतात, कधी मार खावा लागतो. हे वाजवत आहे, चालू तरी तू पाहिजे अर्धन लेवना तर संध्याकाळी शिकले असतात. हे गात आहेत, तिकडे हे गात आहेत, ते गात आहेत. हे सगळी मंडळी टाळ वाजवत आहेत, तुम्ही श्रोता बनून बसले. ते लगेच जमतं का? शरण जावं लागतं, विचारावं लागतं. कधी कधी स्वतःहून कृपा. आपण ज्यांना शरण द्यायचं तेच एवढे कृपाळू आपण शरण जायच्या अगोदर आपल्याला शिकवतो. नशीब असावं लागतं त्या गोष्टी. माझा एक मित्र होता शकील नावाचा, इस्लामिक. त्याचा मामा यायचा त्याच्याकडे. एवढी तयारी होती त्याच्या मामाची गायनाची. एकदम जबरदस्त क्लासिकल गायक होता. बँड मध्ये होते. बशीर म्हणून प्रसिद्ध होते खानदेशा मध्ये बँड मास्टर बशीर. क्लॅट वाजवायचे. ज्यावेळेस लागा चुनरी में दाग म्हणायचे ते चांगले चांगले लोक त्या टाळ्या वाजवायचे. ते ज्यावेळेस बहिणीकडे यायचे त्यांच्या भाच्यांचे आम्ही सगळे मित्र बसायचे. ते ना मग सगळ्यांना आई विचार करत नव्हते दाखला लागला बरे काय म्हणतील. पण आम्हाला सगळ्यांना चलो भांजे बैठो बसलो की आम्ही आम्हाला सगळ्यांना शिकवायचे. त्यांनी आला क्लासिकल म्हणजे काय सगळ्यांना बसवून घ्यायचे. यमन राग पिलू राग तो इतका सुंदर देरे काना चोळी लुगडी असं म्हणायचे की एखादा ब्राह्मण गातोय असं वाटायचं. हे आपण धरून बसलोय. मुसलमानचे तो काटकीचे नाव अमुक तो डमुकचे. गुरुला जातोच नसतो. गुरु गुरुच आहे, आपल्याला शरण जायचंय. ज्यावेळेस आलाप घेऊन शिकवायचे. रंग महल के दरवाजे. आम्हाला काय करायचं सगळे लागलं होतं. पण आम्हाला सांगायचे की म्हणा रंग महल के 10 दरवाजे न जाने कौन सी खिडकी खुली थे. मीराबाई आणि भगवान कृष्ण यांच्या संदर्भातलं गीत सांगायचे ते भजन. सैया निकस गए मैं ना लड़ी थी. सैया कस गए मैं ना लड़ी थी. सैया कस गए मैं ना लड़ी थी.
मोठ्या हृदयाचा माणूस तो सांगायचा की जब मीराबाई बैठते थे भगवान कन्हैया क्या के हाथ में मेरे मेहंदी लगी थी मेहंदी में आंसू की लगी थी मेहंदी में आंसू समजायचे ते अर्थ की मीराबाई दोघा हातातली मेहंदी भगवान कृष्णाला दाखवायच्या पण कृष्ण बोलतच नाही तर स्वतः रडायच्या हातात तर मेहंदी आहे पण मेहंदी मध्ये सगळे माझे असं. एक इस्लामिक माणूस हिंदू पोरांना शिकवायचा त्यांनी शिकवलेलं होतं महाराज. भक्त आला जाने की जिद ना करो आज जाने की जिद ना करो यूं ही पहलू में बैठे रहो यूं ही पहलू में बैठे आज जाने की जिद ना करो आज जाने की जिद ना करो. याच्यात थोडी जरी चूक झाली महाराज थोडी ज्या हातात सापडेल ते मारून ठेवायची की लाज नाही आधी कधे क्या बोला भाई यू ही 10-12 थोडं जरी चुकलं काय होतं आमच्याकडनं त्या माणसाला प्राप्ती काय मिळणार होत पण आजही आमच्या हृदयात त्यांना स्थान आहे. याला म्हणतात शरण जाणे विठ्ठल सगळे आलाप उलाप त्यांच्याकडनं आलेले. हनुमानजी महाराजांना जगद्गुरु शरण गेले. शरण शरण जे रोखते काय केलं हनुमानजी महाराजांना शरण जायचंय ना. आज हनुमान जयंतीचा दिवस आहे. सगळ्या भाविकांना भगिनींना एक विनंती करतो पूर्वजांनी आपल्या गुरुवर्यांनी आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी सगळ्यांनी सांगितलंय की स्त्रियांनी हनुमानजींच्या मूर्तीला हात लावू नये. लावू नका ना. तुम्ही माझ्या आई आहेत तुम्ही माझ्या बहिणी आहेत तुम्ही माझ्या मुली आहेत तुम्ही माझ्या नाती सगळं काही आहे ना. आई म्हणून आम्ही तुमचे पाय पडू वाटलं बहीण म्हणूनही तुमचे पाय पडू. तुम्ही मुलगी आहेत आमचे नात आहेत. जे नाही सांगितलं ते कशाला करतात. ब्रह्मचारी महात्मा आहेत ना हनुमानजी भगवान. पण याचा अर्थ असा आहे का तुम्ही त्यांची भक्ती करू नका. स्त्रियांना हनुमान चालीसा पाठ करायचा अधिकार आहे. ज्ञानेश्वरीवर दोघा हात ठेवून शब्द वाटल्या आणि जो कोणी नाकारेल माझं नाव सांगा आणि जर मी पराभूत झालो तर तिथले तिथे फाशी घेऊन टाकेल. तुम्हाला हनुमानजींची भक्ती करायचा अधिकार आहे. स्त्रियांना पुरावा पाहिजे असेल तर नवनाथ ग्रंथ उघडा. श्री राज्यातली मैनावती किळोतळा राणी हनुमानजींची भक्ती करून मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात आणलेलं होतं. भक्ती करा ना. भक्ती ही हृदयातून आहे. शरणागती हृदयातून आहे. पूजेला हात लागतात भक्तीला काही गरज नाही. मानस पूजा आहे. मनाने पूजा मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सगळ्यांची. मनाने करा ना. मनाला थोडं हात पाय. उलट मन एवढं निर्मळ आहे. करा मन दर्पण करेला गोरा मन दर्पण करेला तुम्हारा
अमर मन से बड़ा न कोई. मनाने सगळ्या भगिनी मंडळाला सांगतो, पुढे काय म्हणू ज्यांना जे म्हणायचं असेल ते, पण एक तर मान्य करावं लागेल, जीव एक आहे पण स्त्री पुरुष प्रकृती भेद आहे, शरीराचा भेद आहे, ज्याच्या त्याच्या धर्म आहेत, शरीर धर्म आहे. काही काही भगिनी विचारतात, महाराज हनुमान चालीसा जर म्हणायचा मग पिरियडचं काय, आम्ही 4 दिवस काय करायचं. म्हटलं ताई हनुमान चालीसा पाठ करायचा. हनुमान चालीसा एकदा पाठ होतो तोपर्यंत पुस्तक राहू द्या, पण एकदा पाठ झाला, कंठस्थ झाला, मग पुस्तकाची गरज नाही. शरीर धर्म आहे, मनाचा थोडा धर्म आहे, मनोधर्म वेगळा आहे. म्हणायला काय हरकत आहे, सुतक जरी असलं म्हणायला काय हरकत आहे. कर्मकांडाला बाधक आहे, सुतक म्हणा विटाळ म्हणा, पण भजनाला, आंतरिक भजन, ज्या भजनामध्ये टाळ नाही, विणा नाही, मृदंग नाही, काहीच नाही, सगळं संगीतातलंच आहे. हनुमान चालीसा पाठ करा सगळ्यांनी. हनुमान चालीसा संजीवनी. हनुमान चालीसा मध्ये औषध आहे, एवढं प्रभावी औषध आहे. आणि ते औषध सांगितलं, राम रसायन तुरे पासा, राम रसायन तुरे पासा, सदा रहो रघुपति दासा, सदा रहो रघुपति दासा, राम रसायन तुम्हारे रसायन म्हणजे औषधी. रसायन सायला औषधी रामनाम रूपी. ते फक्त प्राशन करा, इलाज परफेक्ट आहे, पण आपलं काय औषध बी सुरू आणि पथ्य बी पाळायचं. ऑपरेशन करून आल्यानं 4थाच रोज वाढता तरी पण चालेल. लगेच दवाखाना. डॉक्टर विचारतात का प्रकृती तर बिघडायला नको पाहिजे होती, कशी काय बिघडली, का झालं, हा कस काय बिघडली तब्येत. हनुमानजींच्या पूजनाचा खरा मूळ मंत्र रामायणी साधूंकडनं जो आमच्यापर्यंत आला तो तुम्हाला सांगतोय. कारण आमचे रामकथा आणि हनुमानजी जन्म, भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव या मांडण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या रामायणी साधूंकडनं दीक्षा घेतल्यानंतर रामकथा सांगितल्यामुळे तो बदल आहे थोडा. आहे तेच. हनुमानजींची पूजा करायला जर जायचं असेल, आता बाया असं म्हणतील की महाराज आम्ही हनुमानजींच्या मूर्तींना हात लावू नये. मग बायांना सांगतो मी, माणसांनी हात लावावा असं कोणी सांगितलं तुम्हाला? माणसांनी सुद्धा लावू नये. फक्त अभिषेक, पाणी टाकणे, प्रसंगी शेंदूर लावणे, या पलीकडे हनुमानजींना स्पर्श माणसांना सुद्धा सांगितलेला नाही. काही काही तर एवढा पुढे चालला जायले न केवढी शेंदूर कुरदडतोस पायना आणि आपल्या लावतात. अरे मारुती कथा, तू कथा 3 पाठ, तुझी नजर भ्रष्ट, तुझी वाणी भ्रष्ट, तू सगळा भ्रष्ट, तो शेंदूर लावावरी तू क्लिअर विजाशील. पाप आहे. हनुमानजींना वंदन करताना हे दोघं जे हात आहेत, उजवा हात कमरेवर ठेवून त्याच्यावर डावा हात मागे ठेवून पुढे झुकून वंदन करायचं. आणि ते वंदन झाल्यानंतर हात जोडून नमस्कार. आणि मग म्हणायचं त्यांना, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता,
जोडले आणि मग त्यांना मनोकामना दाशरथ रामायणातला एक विषय तो सांगतो, कारण हे ठराविकच दिवस त्याच्यासाठी आहे. विनोद आणि हसांडण उपटावं नाही तर 12 महिना आहे. तुम्ही म्हणत असाल आई डगुंड 8 दिवस लागेल तर दुसरी पोतडी उघडायला. मी 2 पोतडे आणले, एक बदाम काजूनीचे आणि एक निस्ती फुटाणा असते. मग हे बदाम काजू बदाम काजू गिऱ्हाईक कुठे लागत नाही. बदाम काजू विकणं होते मग पेट मग दुकान टाकणं पडत. सरा पेट कोणता बी दुकानात आढळले भाऊ औषध बदाम दाडवे, भाऊ औषध काजू दाडवे, आणि गावना कोपराला टाकणं मग चाकणावाला भाऊ फुटाणाला सूर्यफुले बियाले हा लढायला काय लागला. पण आज हनुमानजी दिव्य महात्म्य ज्यांच्या निमित्ताने 3 गावातून एकत्र येतात. प्रसंग असा होता, रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येमध्ये ज्या वेळेस आले रघुवीर, तर भरताने वसिष्ठजींना सांगितलं की गुरुजी आता मुहूर्त नाही पाहिजे, रामजींचा राज्याभिषेक करायचा. म्हणे उद्या सकाळी सूर्योदय समय रामजींचा राजतिलक होईल. म्हणे मग आता फुलं इथले नाही वापरायची अयोध्येतले. भरताने सांगितलं की इंद्राच्या अमरावतीतले पुष्पवाटिकेतले फुलं. मग लक्ष्मणजींना विचारलं, म्हणे जाणार कोण? म्हणे आपल्याकडे आहेत मनोजवम मारुत तुल्य वेग बुद्धिमत्ताम वरिष्ठम हनुमान जे आहेत त्यांना आपण पाठवू. हनुमान जे बुद्धीचे देवता आहेत, हनुमान जे शक्तीचे देवता आहेत. हनुमानजीनं बोलवलं आणि सांगितलं की उद्या सकाळी आणि बोलतायत कधी, रात्रीच्या 2ऱ्या प्रहरी आत्ताच्या आत्ता तुम्हाला निघून इंद्राच्या पुष्पवाटिकेतून फुलं आणायचे. निघाले हनुमान, नेमके इंद्राच्या पुष्पवाटिकेमध्ये गेले, अमरपुरीमध्ये. फुलाला हात लावला, तशा समोरून एका सुंदर स्त्रीने एकदम आवाज दिला, रुक जाइए हनुमान. त्यांनी पाहिले क्या इधर आओ. हनुमानजींना बोलवलं, गेले हनुमान. बोले हमें फूल लेने. बोले फूल तो लेने, फूल तो मिल जाएंगे, पर हम यहाँ के प्रमुख हैं. मी इंद्राच्या पुष्पवाटिकेची प्रमुख आहे. मी इथली सुरक्षा रक्षक आहे, म्हणजे मालक आहे. मला विचारलं तर तुम्ही घ्या ना फुलं घेऊन जा तुम्ही, पण विचारलं का? तुमचा तर नियम आहे ना, रघुकुल रीत सदा चली आहे. मग ही रीत आहे का तुमची, न विचारता हात लावायची? म्हणून मी तुम्हाला विचारतो, मला फुलं द्या, रामजींचा राज्याभिषेक करायचा आहे. म्हणे फुलं जरूर मिळतील, पण माझी एक अट आहे. म्हणे हे बाप 14 वर्षापूर्वी 2 अटी होत्या. 14 वर्ष रामजींना वनवास झाला. आता तुम्ही एक अट टाका, म्हणजे अजून 7 वर्ष जावं लागेल का? काय अट आहे तुमची? म्हणे मला वचन द्या अगोदर. आता हे त्या स्त्रीच्या हातात हात देऊ शकत नाही. याने सांगितलं की आमचा शब्दच वचन आहे, वेची ते वचन जेने राहे समाधान. म्हणजे जर वचन प्रमाण आहे, मग हनुमानजी महाराज जर फुलं पाहिजे असतील
तर तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. धर्म संकट याला म्हणतात. धर्मासाठी येणार बरं का चेतन महाराज, दोघं चेतन महाराज, धर्मासाठी येणार संकट याला धर्म संकट म्हणतात. या बाकीना संकट येणे आला गुलप्याला यावं पैसा काही नाही, काही धर्म संकट केला. आता मागे माझं थोडं पोट वाढलेलं होतं, मग ते पोट कमी करायचं. हा विषय कोणाचा आहे? माझा आहे. पोट कोणाचे? मन. आटेकी तर कोणली माली. हा विषय गलीना चिंता नाही का? बडी गल्ली चिंता कर, तुमनं पोट कसं चालणार, दुसरी गली मग चालणार का? मी गली मग उभा आहे, ती गली मग पोट जाईल. या भांड्या चिंता नाही करायला. संकट वेगळे, धर्म संकट वेगळे. हनुमानजी महाराजांनी सांगितलं मला फुलं द्या, मी रामजींचा राष्ट्रतिलक करून येतो आणि त्यानंतर आपण विवाह करू. म्हणे नाही नाही नाही, कोंबडीन पाहिलं दोरा मागा आम्ही नाही करतो. पहिल्याने विवाह नंतर फुलं. आता इंद्राच्या पुष्पवाटिकेतली प्रमुख ती, तिने पटकन 2 माळा बनवल्या. एक हनुमानजींकडे फेकली, एक स्वतःकडे ठेवली. एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकणार तेवढ्यात नारायण नारायण करत नारदजी आले. नारदजींनी पाहिलं, हनुमानजींनी त्यांचे पाय धरले. म्हणे नारदजी मला वाचवा या संकटातून. म्हणे वाचवा नाही, मी असा येल मांडव उतराली म्हणजे तुम्ही विवाहित होताय तर मी काय करू विनाकारण मूळ. म्हणे मला वाचवा. म्हणे विवाह तर पार पडला, मंगलाष्टक झालं, तदेव लग्नम सुदिनम तदेव झालं. वरमाला हनुमानजींनी त्यांच्या गळ्यात फेकली, त्यांनी यांच्या गळ्यात फेकली. स्पर्श नाही. पाय पडायला ज्या वेळेस हनुमानजी वाकले नारदजींच्या, कारण पूर्वी नवरदेव नवरी पाय पडायचे ना लग्न झाल्याबरोबर. बडा मांडव मजितला होती, तिथलाच ना पाय पडून आता जातच का? अरे गरज राहील ना. ईशात या जेवशात जेव्हा तुम्हाला चेंदिले आणि चालला, ज्याला गरज होई तो फोटो काढा त्यात ना बतर पडली. पाय नाही पडायचं, आता गरज नाही आशीर्वादाची. हनुमानजी आशीर्वादासाठी वाकले. नारदजींनी आशीर्वाद दिला, चिरंजीव भव. आणि ज्या वेळेस त्यांच्याशी विवाहित झालेल्या पुष्पवाटिकेतल्या त्या प्रमुख श्री वाकल्या आशीर्वादासाठी, नारदजींनी आशीर्वाद दिला, ब्रह्मचारिणी भव. तिने वरती पाहिलं. म्हणजे नारदजी तुम्ही स्वतःला शहाणे समजता का? त्यांना काय आशीर्वाद दिला? माझ्या पतीला चिरंजीव भव. आणि मला काय आशीर्वाद देत आहे? ब्रह्मचारी. मला माहिती नाही का हनुमानजी ब्रह्मचारी आहे? तरी सुद्धा त्यांच्याशी लग्न करायची तयारी ज्या मनाने केली ते मन हनुमानजींना शरण गेलं. नारदजीने सांगितलं की नाराज होऊ नका, हनुमानजी चिरंजीव आहेत, पण तुम्ही कधी ना कधी मरणार आहे. ज्या दिवशी तुमचा मृत्यू ज्या जागेवर होईल त्या जागेवर एक रोपट तयार होईल, त्याचं नाव रुईचिक आहे. त्याची पानं आणि फुलं हनुमानजींना जे 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 अर्पण करतील त्यांच्या मनोकामना हनुमानजी भगवान मग हनुमानजी पूर्ण करणार आहेत ना. मग विचारलं त्यांना काय भक्ती वाटा मध दावाव्या सुवटा. बरं तुम्ही कसे आहात हनुमानजी? शूर
धीर गंभीरा, धैर्य धरणं, धैर्य धरणं, धैर्य धरणं सोपं नाही. ए बेटा ए दा नको थोडं राहिलं मग नाही तू पुढे टाकत नाही तू कीर्तन वाचतो राहू दे. धीर धरणं सोपं आहे का? काही काही लोकांना धीर देता येतो, धीर धरता नाही. आता कोरोनामध्ये अशा काही काही घटना घडल्या. तरुण पोरींचे पती मरण. आता 3 दिवसापूर्वी आम्ही एक ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज, तर त्यांनी ओळख करून दिली. म्हणे महाराज ही पोरगी जी वाढत होती ना, कोरोनामध्ये हिचं नवरा मेला आहे, छोटं बाळ आहे, ही मुलगी आहे, आणि जे हिच्या वाट्याला शेती आणि घर होतं, जावयाच्या इलाजासाठी सगळं संपलं म्हणे. पोरीजवळ काहीच नाही. पोरगी बापाच्या घरी आलेली. आता स्त्रियांनी पुरुषांनी कल्पना करा, सोपं आहे का? एवढंस पोरग होतं, छोटस बाळ पाय पडून गेलं, जय हरी म्हणायचं. मला तर त्या पोरीकडे पाहिलं तर मला तिच्यात माझीच मुलगी दिसायची. धीर धरणं सोपं नाही. रोज रडते ती पोरगी. ते सांगायचे पोरीला थोडं समजा. अरे काय समजू बाबा? इथे गीतेचे श्लोक सांगू का रामायणाच्या चौपाई सांगू? काय सोल्युशन, इलाज काय? धीर धरणं सोपं नाही. स्वतःजवळ आता जमीन नाही, स्वतःच घर नाही. ते पोरग कधी मोठं होईल, कधी नोकरीला गेल, कधी कमवेल, आणि घरे वावरे वाल असले पुरी भेट राहिले, त्याचा विवाह कधी होईल? हजारो घटनांची. काहींच्या तरुण पोरं मरून गेले, म्हातारी माणसं जिवंत. कोरोनामध्ये आम्ही ऍडमिट होतो. माझा मुलगा, माझी सुनबाई, नात सिरियस होते. आम्ही दोघं पती पत्नी सिरियस. डॉक्टर मला येऊन रोज सांगायचे, बाबा तुम्ही कंडिशन मध्ये. तारा मालकाचा चेटाळाच भाऊ. सुनबाई कशी, माझा मुलगा कसा आहे, त्यांना वाचवा, त्यांनाच फक्त तुम्ही इलाज करा, आम्ही मरू द्या, आम्ही कसा. एक एक क्षण कसा धीर धरणार. पण ज्या दिवशी 5च्या 5 जिवंत घरी आलो, जीवनाचा खरा अर्थ कळला की पैसा टक्का हे माध्यम आहे जीवनाचं, जगण्याचं साधन आहे. ते जगण्यासाठी खरं म्हणजे आपली प्रकृती महत्वाची. प्रत्येकाने कोणतेही काम करा, तुम्ही स्वतःच्या तब्येतीवर लक्ष ठेवा. आपण काय करतो, स्वतःकडे दुर्लक्ष करतो. हे काम आवरेल, ते काम. बाया तुम्ही जास्त वेडेपणा करतात. हे काम लिहू पहिलं, भांडा कसं लिहू पहिले, अमुक कर लिहू पहिले, डमुक कर लिहू. जेवताना किती काही करता तुम्ही. सगळ्यांना वाढताना तुम्हाला वेळ आहे. मी बऱ्याच ठिकाणी पाहिजे, आंब्याचा रस करा, बासुंदी करा, काहीही करा, लोकांना आग्रह करून करून वाढत देतो. स्वतःसाठी उरवता का एक वाटीभर? उरवता का? वाट्या नाहीत का तुमच्या घरांमध्ये? पण नाही ना. बाई आई म्हणजे असं काही एक देवाने विधान पाठवलंय. तुम्ही जर नसताना तर आम्ही माणसं पेटून मेलो असतो. 4-5 दिवस माहेरी जातात, घरात उकिरडा करून टाकतो आम्ही. माणसाने जरा लक्ष द्या. आपली पत्नी असो, सुनबाई असो, आपली आई असो, वाढताना खूप आग्रह करून करून वाढतात. पण या बाया शेवटी काय करतात, किचन मध्ये वरण सुद्धा उरवत नाहीत. लोणच्या सोबत, भाजी सोबत नसता भात धरून बसतात. स्वतःची तब्येत सांभाळा. प्रत्येकाने प्रकृतीकडे लक्ष द्या. जान है तो जहान है. हनुमानजी महाराज शक्तीची उपासना करणारे दैवत आहे. एवढे शूर आणि धीरोदात्त का होते? स्वतःची तब्येत राखून होते. वय निवडलं तर माणसांचं.
साठीच्या पुढे अक्कल येते. आता काय योगासने करतो आपण. आता ते रामदेव बाबांसारख्या प्राण्यांना जगणार आहेत. आता आहार कमी करायचा आहे आपल्याला. आता टिकवायचं नाही जेवण. थट्टा होते. आता परवा एक बराचा फोन आला म्हणे महाराज माझ्या पत्नीला मी बोलताना रेड हँड सापडवलं म्हणे. एका शेजारच्या बाई जवळ बोलत होती म्हणे माझी बायको म्हणे मन सासरा 65 न घ्या 3 पोया असल्या हात लायचे म्हणतो बरोबर आहे 3 म्हणणं कारण तुम्ही बापले गहू 3 बाप दही जाणार. हे असं बोलणं आम्हाला कीर्तनात शोभणार नाही. मग तुम्ही कशाला बोलता. सासरा आहे तो. तुम्हाला नवऱ्यासाठी त्यांनी पोटले चिमटा दिला होता आणि त्याच जेवण. तुम्हाला जर कष्ट नसतील काम नसेल आहार थोडा थोडा कमी करा. जगण्यापुरतं आता भजनापुरतं भजन ठेवा. गेला तो काळ. या तरुण पोरांनी आहार भक्कम घ्यायचा, व्यायाम करायचा, कष्ट करायचे, राबायचे. स्वतःची तब्येत सांभाळा. भक्ती करताना गुरु महाराजांनी दिलेल्या गुरुमंत्राच्या माळा जरी जपायच्या असतील तर ताकद लागते बसायला. ती ताकद मिळवा. हनुमान जे ताकदीचे देवता आहेत, स्फूर्तीचे देवता आहेत आणि म्हणून त्यांना सांगितलं महाराज तुम्ही शूरही आहे, धीरोदात्त आहे आणि तुम्ही रुद्रावतार आहे. Yeah.